Hi, good morning students. I am Kshitija Doshi and today we are going to deal with the poem Escape Rock by Robert Southey. We are going to deal with the brainstorming session of this poem. आतापर्यंत आपण काय केलं तर ही पोएम अभ्यासली. काल आपण असाइनमेंट कशी सोडवायची असती, ऍक्टिव्हिटी कशी आहे ती क्वेश्चन पेपर मध्ये हे बघितलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर या लेक्चर मध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंग बघणार आहोत द इंचकेप रॉक्स. ऍक्च्युली this is the actually the last lecture of this poem the Inchcape Rock. हे Inchcape Rock चे सेशन्स मधलं हे लास्ट लेक्चर आहे आपलं. अँड सो we are first going to deal with the story of the Inchcape Rock and then I am going to deal with the brainstorming session in your textbook of the Inchcape Rock. मी काय करणार आहे, पहिल्यांदा स्टोरी सांगणार आहे इंचकेप रॉकची. का तर फक्त थोडंसं रिवाइज व्हावं म्हणून मी स्टोरी सांगणार आहे इंचकेप रॉकची. आणि नंतर मग आपण काय करणार आहोत तर ब्रेनस्टॉर्मिंग ह्या सेशनला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो ब्रेनस्टॉर्मिंगचा जो सेशन आहे किंवा ब्रेनस्टॉर्मिंगचा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण सुरुवात करणार आहोत. सो फर्स्ट वी विल डील विथ द स्टोरी व्हॉट वी सॉ actually. So the Inchcape Rock is a ballad, as you know it. It is a ballad written by Robert Southey and it is a 17 stanzas poem. It is a very long narrative poem. Long narrative poem आहे रॉबर्ट साऊदींनी दिलेली. The moral of this poem is as you sow shall you reap. तुम्ही जसं पेरता तसंच उगवतो, अशा मॉरलची स्टोरी आहे, पोएम आहे. आणि the story of the Inchcape Rock is like this. When the poem begins, the atmosphere is very calm, the ship is calm, the sea is calm, there are no waves, and the waves are so little that they just go on the Inchcape Rock and they fell down, but they do not move the Inchcape Bell. The story कशी चालतीये तर Inchcape Rock ची स्टोरी कशी चालतीये तर मग पहिल्यांदा काय दिलं पोएम मध्ये तर ऍटमॉस्फिअर दिलेलं आहे. अँड नाउ दे आर सेइंग दॅट द वेव्स आर व्हेरी स्टिल इन द सी अँड नाउ द वेव्स आर नॉट मूव्हिंग द इंचकेप बेल एट ऑल. द शिप इज ऑल्सो स्टिल, देर इज नो विंड एट ऑल इन द सी. Then they tell us about Abbot of Aberbrothock. The Abbot of Aberbrothock was such a person or a monk who put a Inchcape bell on this rock. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी इंचकेप बेल टाय केलेली आहे एका बॉय वरती किंवा एका फ्लोटर वरती आपण असं म्हणू. Why did he tie this bell? Because during the storm the Inchcape Rock was fully hidden by the waves of the sea, and so many ships used to collide with this Inchcape Rock and they used to meet with the accidents. To avoid the accident and to save the life of the sailors, Abbot of Aberbrothock put a bell on this Inchcape Rock. त्यांनी काय केलेलं होतं, काय होत होतं तर मग ज्यावेळेस समुद्रामध्ये ज्यावेळेस स्टॉर्म येत होते, वादळ यायचं, त्यावेळेस हा जो इंचकेप रॉक आहे हा इंचकेप रॉक पूर्णपणे त्या पाण्यामध्ये झाकून जायचा आणि ते लोकांना ते शिप्स वाल्या किंवा आपण असं म्हणू सेलर्सला ते दिसायचं नाही. आणि मग त्यांचे जे शिप्स आहेत त्या इंचकेप रॉकला कोलाइड व्हायच्या आणि मग बऱ्याच जणांचे जीव जायचे. टू सेव्ह देअर लाईव्स द Abbot of Aberbrothock had put a bell on this Inchcape Rock with the help of a floater. Now what would happen when the storm was there? This bell would run. काय व्हायचं मग ज्यावेळेस स्टॉर्म यायचं त्यावेळेस ही जी बेल आहे ती वाजायची and the sailors would understand that they are near the Inchcape Rock and so many accidents were avoided, and so they blessed the Abbot of Aberbrothock. In next 4 stanzas we come across the second character in this poem. The second character is Sir Ralph the Rover. आपण दुसऱ्या कॅरेक्टरला येतोय पोएम मध्ये, सर रॅल्फ द रॉवर. नाउ दिस सर रोवर इज अ सी पायरेट. तो सी पायरेट आहे and he is very jealous about the Abbot of Aberbrothock. तो जेलस आहे Abbot of Aberbrothock बरोबर.
पण त्याचं कौतुक करतात लोक, ह्याच्याशी त्याची जेलसी आहे. अँड सो व्हॉट ही डज, ही सेल्स टू द इंचकेप रॉक, ही कट्स डाऊन द बेल अँड नाव ही इज व्हेरी हॅपी. तो काय करतो, ती बेल कट डाऊन करतो आणि तो खूप हॅपी. ही फॉर अ इयर ही गोज अक्रॉस द सी, लूट सो मेनी शिप्स अँड बिकम अ व्हेरी रिच पर्सन. एक इयर मध्ये तो काय करतो, तर मग सगळ्या समुद्राच्या भोवती फिरतो आणि तिथं बरेच शिप्स लूट करतो. या इंचकेप रॉकला धडकून ज्या काही शिप्स ब्रेक होतात त्यांना पण लुटतो. अँड ही बिकम्स अ व्हेरी रिच पर्सन. And after becoming a very rich person, he is returning to the shore of Scotland. And while returning to the shore of Scotland, the atmosphere is very gloomy. इथं atmosphere कसं आहे, तर एकदम gloomy आहे. They are not able to see anything. Then it is so dark that they are not able to see the land also. त्यांना लँड दिसत नाहीये, त्यांना काहीही दिसत नाहीये. Then suddenly it start raining. There is a very big storm in the sea. खूप मोठा स्टॉर्म असतो सी मध्ये. And then what happens, his ship actually collides with the Inchcape Rock and the abbot of Sir Ralph Rover dies over there. तो सर रॅफ काय करतो, तो मरतो त्याच्यामध्ये. And now what is the moral of this poem? The moral is that if we dig the ditches for other, we ourselves can fall into it. आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खांदला तर आपण स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडणार आहे. This is the story of the Inchcape Rock. We saw it before also. Now after the story of the Inchcape Rock, I am going to begin with the brainstorming session of this poem. ओके, आपण काल काय बघितलं ते बघूयात. पहिल्यांदी आपण काल हे असाइनमेंट बघितलेली आहे. असाइनमेंट नंबर 1 किंवा ऍक्टिव्हिटी नंबर 1 आपण असं म्हणूयात, ज्याच्यामध्ये पहिले 4 स्टँडर्स घेतलेले होते आणि त्या 4 स्टँडर्स वरती ऍक्टिव्हिटीज आल्यानंतर त्या कशा सोडवायच्या हे पण बघितलेलं होतं. नाव आय एम गोइंग टू डील with the brainstorming session in your textbook. Okay, I have written here answers also in the brainstorming session. आपण इथं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन शेड्यूल करणार आहोत. मी इथं उत्तर पण दिलेले. ओके, द फर्स्ट वन इज narrate in groups the scene described in the beginning of the poem. This question actually we discussed yesterday also. आपण काल पण हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. अगेन वी विल डिस्कस इट. त्यांनी काय विचारलेलं आहे की ना, जो पहिला सीन आहे बिगिनिंग ऑफ द पोएम मधला जो काही सीन आहे तो नॅरेट करा असं सांगितलेलं आहे. सो द आन्सर इज लाईक दिस. इन द बिगिनिंग ऑफ द पोएम द पोएट डेपिक्ट्स द सीन ऑफ द ओशन, किंवा तुम्ही सी असं म्हटलं तरी चालेल. डेपिक्ट्स मी किंवा म्हणजे गिव्स असं लिहिलं तरी पण चालेल. सो हाऊ वॉज द सी? द सी वॉज व्हेरी काम. द शिप स्टूड स्टिल इन द ओशन मीन्स मोशनलेस. ती शिप जी आहे ती मोशनलेस थांबलेली होती, शांत होती. अँड द नील ऑफ द शिप वॉज ऑल्सो स्टडी मीन्स इट वॉज नॉट मुव्हिंग ॲट ऑल. इट वॉज व्हेरी पीसफुल अँड काम. वातावरण कसं होतं, एकदम पीसफुल होतं. द काम होतं. द डे वॉज ब्राईट अँड सन वॉज शायनिंग. डे कसा होता, तर ब्राईट होता, सन पण शायनिंग होतं. एव्हरीथिंग लुक जस्ट लाईक परफेक्ट. इट वॉज मूड ऑफ हॅपीनेस. एकदम परफेक्ट डे होता. कुठंही वारं नव्हतं, वादळ नव्हतं, काहीही नव्हतं. एकदम परफेक्ट डे होता आणि सगळीकडे आनंदी मूड होता. मीन्स द पोएट डिपिक्ट्स द पिक्चर ऑफ द ओशन. इथं पहिल्या सीन मध्ये तो पोएट काय करतोय, तो पोएट कशाचं डिपिक्शन करतोय, तर पिक्चर ऑफ द ओशन. आता कसं ओशनचं पिक्चर आहे, तर इट इज अ व्हेरी हॅपी पिक्चर. ऍक्च्युअली इट इज नॉट अ ग्लूमी पिक्चर, इट इज नॉट अ डल पिक्चर. हॅपीनेसचं वर्णन तिथे तो करतोय. ओके, नाउ second activity which is given in the textbook is like this. Complete the following statements. हे आपण काल पण केलेलं होतं. पहिले 2 केलेले, नंतरचे 2 आता करायचे. Abbot of Aberbrothock placed a bell on the Inchcape Rock because mariners should become aware about the presence of the dangerous rock. हे जर आपण काल थोडस लॉंग मध्ये पण उत्तर बघितलं होतं. That we saw like this that during the storm the Inchcape Rock was completely hidden by the waves of the sea. The mariners would not be able to see this Inchcape Rock. So
the bell was placed by Abbot of Aberbrothock on the Inchcape Rock. Okay, now the second is the mariners were grateful to the Abbot of Aberbrothock because the kind Abbot of Aberbrothock anchored the bell on the Inchcape Rock. This bell worked as a warning bell for the mariners whenever they were near the dangerous rock. हे का ग्रेटफुल होते किंवा थँकफुल होते त्याला, कारण का त्यांनी तिथं ती बेल प्लेस केली होती, अँकर केली होती, म्हणजे ती प्लेस केलेली होती. अँड दिस बेल वॉज वर्किंग ॲज अ वॉर्निंग बेल. ही जी बेल आहे ती वॉर्निंग बेल म्हणून वर्क करत होती. आणि ज्यावेळेस ही सगळी लोक डेंजरस रॉकच्या नियर आहेत त्यावेळेस ती वॉर्निंग बेल म्हणून वर्क करत होती. अँड इट सेव्ड अ लॉट ऑफ मॅरिनर्स लाईफ. त्यांनी काय केलं होतं तर मग बऱ्याच मॅरिनर्सचं किंवा सेलर्सचं लाईफ त्यांनी वाचवलेलं होतं. नाउ सी द थर्ड वन, दिस वी हॅव नॉट स्टडीड yesterday. The result of the thick haze that covered the sky was that. Now this is the another part of the poem when rover is coming, because the thick haze and the darkness in the sky, the rover, because of the thick haze and darkness in the sky, the rover and his men could not see the land and wished if they could hear the Inchcape bell. And within short time they were troubled. आता थिक हेजचा रिझल्ट काय होता, त्यांचा रिझल्ट काय होता तर मग त्या हेजमुळं आणि डार्कनेसमुळं रोवर किंवा त्याची जी माणसं आहेत त्यांना लँड दिसत नव्हतं आणि त्यांना असं वाटत होतं they actually wished that they could hear the Inchcape bell, and within a short time actually their ship was collided with the Inchcape rock. Okay, see the next one. Rover in frustration pulled his hair and cursed himself because. Now in the last stanzas we saw that Rover, he pulled his hair in frustration. He was very frustrated and he cursed himself. तो काय करतो लास्ट स्टँजाज मध्ये स्वतःलाच दोष देतोय, स्वतःचेच केस उपटतोय. Why? Because Rover's ship was in trouble. Water entered the vessel from all the sides. In despair and agony and frustration, he tore his hair and cursed himself for cutting off the bell. Now see, why Rover's ship was in trouble? Rover's ship का trouble मध्ये गेला? Because he himself cut out the Inchcape bell. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी स्वतःच Inchcape bell जाऊन कट केलेली होती. And as he had cut down the Inchcape bell, his ship was actually collided with the Inchcape rock. काय झालं होतं, त्यांनी जसं ती बेल कट केली त्यामुळे काय झालं तर त्याची जी शिप आहे ती कोलाइड झाली Inchcape rock बरोबर. and the water was actually rushing all over in the ship and the ship drowned. ती जी शिप आहे ती खाली गेली. and now the rover was killed due to his own action. Actually no one else was responsible for that. रोवर का मेला तर स्वतःच्याच ऍक्शन मुळे मेला. त्यांनी जर Inchcape bell कट केली नसती तर तो मेला पण नसता. सो ही वॉज कर्सिंग हिमसेल्फ. सो ही वॉज ऍक्च्युअली कर्सिंग हिमसेल्फ. तो का स्वतःला कर्स करतो कारण का त्याच्याच कर्तृत्वामुळे तो मेलेला होता. नाउ सी the next question. Given below are the events that give the theme of the poem in the jumbled form. Arrange in proper sequence as per their occurrence. आता इथे काय दिलंय, it is given the theme of the poem. They are not given the events of the poem. इथं त्यांनी काय दिलंय तर थीम दिलेली आहे पोएमची जम्बल्ड फॉर्म मध्ये. इथं त्यांनी हे नाही दिलेलं आपल्याला, इव्हेंट्स नाही दिलेले. बऱ्याच वेळा आतापर्यंत आपण जे काही ऍक्टिव्हिटीज बघितल्या सिक्वेन्स लावायच्या त्या आपण काय बघितल्या तर त्या आपण कशा बघितल्या तर ह्याच्यासाठी इव्हेंटसाठी बघितल्यात. नाउ दे हॅव गिवन द थीम ऑफ द पोएम अँड वी हॅव टू राईट इट इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स. ओके, द वेव्स वर सो small that they did not move enough to ring the bell at the Inchcape rock. Abbot of Aberbrothock had placed the bell on the buoy on the Inchcape rock. There was thick haze spread over the atmosphere. Raft bent over from the boat. Sir Raft cursed himself in despair and in frustration tore his hair. Okay, आता ऑकरन्स काय येतं पहिल्यांदी
Abbot of Aberbrothock had placed the bell on a boy on Inchcape Rock. Okay. पहिली घटना काय घडते तर एबट ऑफ एबरब्रोथॉकने बेल प्लेस केली. देन बिकॉज दिस actually appears first because even though in the poem it's given afterwards, पोएम मध्ये काय दिलेली ही जी घटना आहे ही नंतर दिलेली आहे. ओके, त्यांनी पहिल्यांदा वेव्सची घटना दिलेली आहे, पण तरी सुद्धा आपण इथे पहिल्यांदा का दिलेली आहे कारण का ही जी बेल आहे ही खूप आधीच एबट ऑफ एबरब्रोथॉकने तिथे प्लेस केलेली होती. ओके, नंतर काय द वेव्स वर सो स्मॉल दॅट दे डिड नॉट मूव इनफ टू रिंग द बेल ॲट इंचकॅप रॉक. ओके, ही दुसरी घटना घडते. रॅफ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. रॅफ बेंट करतोय बोटवरनं. देर वॉज थिक हेअर स्प्रेड ओव्हर द ॲटमॉस्फिअर. थिक हेअर स्प्रेड होतं ॲटमॉस्फिअर वरती हे नेक्स्ट मध्ये. आणि लास्टला काय तर सर रॅफ कस्ट हिमसेल्फ इन डिस्पेअर अँड इन फ्रस्ट्रेशन टोअर हिज हेअर. ओके, नाउ we saw this activity yesterday. Also describe the qualities of Abbot of Aberbrothock in your own words. Qualities of Abbot of Aberbrothock दिलेत इथे. बेनिवोलंट दिलेला आहे त्यांनी, बिग हार्टेड दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये. मग बाकीचे मी इथं लिहिलेले आहेत. जनरस आहे, वेलविशर आहे, हेल्पफुल आहे. जनरस म्हणजे काय उदारमतवादी आपण ज्याला म्हणतो. वेलविशर म्हणजे काय तर दुसऱ्यांचं चांगलं चिंतणारा. ॲडव्हेंचरस आहे, ही इज व्हेरी ब्रेव्ह बिकॉज ही ॲक्च्युअली सेल्ड टू द इंचकॅप रॉक फॉर 18 किलोमीटर्स. त्याच्या पण जीवाचा धोका होता तरी पण तो तिथे सेल झालेला आहे. ही इज इंटेलिजंट, ही इज स्किल्ड अँड ही इज काइंड हार्टेड. तो इंटेलिजंट आहे, स्किल्ड आहे आणि काइंड हार्टेड पण आहे. जेलसी इज मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. जस्टिफाय. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये येऊ शकतो. तुमच्या काय म्हणतात आपण त्याला पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. तर मग त्यांनी असं दिलेलं आहे की ना जेलसी ही जी आहे इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. जेलसी हे एकदम इनक्युरेबल. इनक्युरेबल म्हणजे काय नीट न होणारी डिफेक्ट आहे. जस्टिफाय करा. So whatever the answer I feel I have written here with this poem, actually the people get jealous for the success, fame and the achievement of others. They don't try to achieve same but take pleasure in harming good people. In the poem, Ralph the Rover got jealous at Abbot of Aberbrothock's fame for putting a bell on the dangerous Inchcape Rock and saving the passing ships and a lot of lives in bad weather. Out of his jealousy, Rover decided to cut the bell and put an end to Abbott's fame. So behind the act of cutting the bell, the main thing was jealousy of Abbott. तर मग ह्यांनी इथं काय दिलेलं आहे I have written it with the help of the poem actually. तुम्हाला जर पर्सनल रिस्पॉन्स दिलेला असेल तर you can add some another story also where due to jealousy the people have done something sinful actually or the bad things. तर इथं काय एक्सप्लेनेशन दिलंय पीपल गेट जेलस फॉर द सक्सेस फेम अँड अचिव्हमेंट ऑफ अदर्स. म्हणजे आपण जेलस का फील करतो तर मग सक्सेस दुसऱ्याला सक्सेस मिळाला आहे, तो फेमस झालेला आहे, त्याला काहीतरी अचीव्ह झालंय म्हणून आपण जेलस फील करतो. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की ना आपण ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न न करता किंवा लोक ते अचीव्ह करण्याचा न प्रयत्न करता तो जो फेमस झालेला माणूस आहे त्या फेमस झालेल्या माणसाला हार्म करण्यामध्ये आनंद मानतो. इन द पोएम Ralph the Rover got jealous at Abbot of Aberbrothock fame for putting the bell on the dangerous Inchcape Rock and saving passing ships and a lot of lives in bad weather. आता पोएम मध्ये काय झालंय हा जो रोवर आहे हा रोवर जेलस झाला कुणाशी तर एबट ऑफ एबरब्रोथॉकशी का तर लोक त्याचं कौतुक करत होते म्हणून. अँड सो in this jealousy what he decided he would cut that Inchcape rock and he would cut the Inchcape bell and put an end to Abbott's fame. आता त्यांनी काय डिसाइड केलं ह्या जेलसी मध्ये त्यांनी असं डिसाइड केलं की आपण ती बेलच कट करून टाकू म्हणजे त्याचं कोणी कौतुकच करणार नाही. सो बिहाइंड दिस ऍक्ट what was meant? Jealousy was meant.
त्याला फक्त काय होतं, जेलसी होतं. त्याला काय त्या कुणाकडनं पैसे मिळणार नव्हते किंवा काही मिळणार नव्हतं किंवा त्यांनी कट केलेलं आहे म्हणून त्याला काही मिळणार नव्हतं, पण त्याला एक सॅटिस्फॅक्शन की ना आपण ह्याच्या फेमला बंधन घातलेलं आहे म्हणून. सो this is the answer. But the rover's mirth was wickedness. Explain this line in your own words with the help of the poem. This question will come for interpretation type. हे क्वेश्चन कशासाठी येतो, तर इंटरप्रिटेशन टाइप साठी येतो ऍक्च्युअली. नाव but the rover's mirth was wickedness. मर्थ म्हणजे आपण बघितलं पोएम मध्ये, मर्थ म्हणजे काय तर हॅपीनेस. हॅपीनेस कशासाठी होता, तर विकेडनेस मध्ये होता. त्याच्या मनामध्ये खूप वाईट भाव होते, त्याच्यामध्ये त्याचा हॅपीनेस होता. नाउ सी what answer I have written. Sir Ralph was only extraordinary happy when he was planning some wicked action. His chief purpose in the life seems to bring suffering and sorrow to all he meets. When Sir Ralph knew that due to Inchcape Bell most of the ships were saved and they praised Abbot of Aberbrothock, Sir Ralph thought that if he cuts the bell means that he would cut the fame of abbots and nobody will suspect him. So this attitude shows rover's mirth was wickedness. Now this Sir Ralph was actually a sea pirate. Okay, तो सी पायरेट आहे, तो डाकू आहे, अँड त्याचा सगळ्यात मोठा हॅपीनेस कशामध्ये आहे, तर मग विकेड ऍक्शन प्लॅन करण्यामध्येच त्याचा सगळ्यात मोठा हॅपीनेस आहे. म्हणजे कसले विकेड ऍक्शन्स, आता हे विकेड ऍक्शन आपण इथं ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक वरती दिलेले आहेत, पण त्याचे बाकीचे विकेड ऍक्शन्स कसले असतील, तर मग एखादी शिप कशी धडकेल, तिचा ऍक्सिडेंट कसा होईल, मग त्याचा माल आपल्याला कसा चोरता येईल, ह्याच्यामध्ये त्याचा हॅपीनेस आहे. म्हणजे दुसऱ्यांचं वाईट होण्यामध्ये त्याचा हॅपीनेस आहे. नाउ ही इज ऍक्च्युअली ब्रिंगिंग सॉरो टू ऑल द पीपल ही मीट्स. म्हणजे जो कोण त्याला शिपवरती भेटतोय त्यांना तो मारतोय, त्यांच्याकडनं लुटून घेतोय, त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळतोय. म्हणजे कसं टाईप आहे, तर विलन टाईप आहे ऍक्च्युअली हा सर. आणि त्यांनी इथे काय केलं, his mirth was wickedness. Why his mirth was here wickedness? Because now he came to know that most of the ships were saved by Abbot of Aberbrothock. त्याला असं कळतं की ना बरेच शिप्स जे आहेत ते इंचकेप बेल मुळे सेव्ह होतात आणि लोक ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉकचं कौतुक करत आहेत. सो व्हॉट ही डिड, ही थिंक्स दॅट ही विल कट डाऊन द बेल. तो असा विचार करतो की ना आता मी बेलच कट डाऊन करतो, म्हणजे काय करतो, तर त्याची फेम पण, त्याचं फेमस होणं पण संपेल. आणि मग हे सगळं काय दाखवतं, तर त्याचा ऍटिट्यूड दाखवतो. त्याचा ऍटिट्यूड कसं आहे, तर ऍटिट्यूड त्याचा चांगला नाहीये. त्याचा ऍटिट्यूड, त्याला आनंद कशामध्ये मिळतोय, तर दुसऱ्यांना त्रास देण्यामध्येच त्याला आनंद मिळतोय. Some words in the poem are related to different parts of a ship or mariner's life. Given below are the meanings of these terms. Identify the word. Meanings दिलेले आहेत, वर्ड आयडेंटिफाय करायचं आहे. हेल्प्स इन स्टेअरिंग द शिप, त्याला रोवर असं म्हणतात ऍक्च्युअली. जे स्टेअरिंग असतं शिपला, आपल्याला जसं गाडीला जसं स्टेअरिंग असतं तसं त्या शिपला पण स्टेअरिंग असतं, त्याला रोवर असं म्हणतात. लोएस्ट पार्ट ऑफ द शिप, नील, आपण हे बघितलंय. फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज द डिरेक्शन, होय. Another name for the ship, vessel, craft, boat. Sinking sound, gurgling, हे आपण बघितलं. Now what they have given here, select appropriate figure of speech from the box given below and complete the table. त्यांनी तो टेबल दिलेला आहे तुम्हाला ऍक्च्युअली टेक्स्टबुक मध्ये, मी इथं कम्प्लीट केलाय. इथं काय केलेलं आहे, तर एक्झाम्पल दिलेलं आहे, ते फिगर ऑफ स्पीच त्या लाईन साठी कुठले आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सर रॅफ द रोवर टोर हिज हेअर, ही लाईन घेतलेली आहे. तर इथे अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे का, तर क्लोज रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड्स ऍट द बिगिनिंग ऑफ द वर्ड्स. कुठला साऊंड रिपीट झालाय, तर रॅफ द रोवर हा जो साऊंड आहे तो रिपीट झालाय, आणि हिज हेअर हा पण रिपीट झालाय. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, हे आपण काल पण बघितलं, रिपिटेशन आहे. स्टर हा नो आणि स्टर हा जो वर्ड आहे ते रिपीट केलेले आहे.
On a buoy in the storm it floated and swung. आता इथं कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे तर इन्व्हर्जन आहे. इन्व्हर्जन का आहे तर ही जी वर्ड ऑर्डर आहे ती चेंज केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ना प्रोज मध्ये आपली वर्ड ऑर्डर कशी असते तर सब्जेक्ट असतं पहिल्यांदा, नंतर वर्ब असतं, नंतर ऑब्जेक्ट असतं. ही आपली वर्ड ऑर्डर आहे. पण पोएटिक इम्पॅक्ट साठी ही जी वर्ड ऑर्डर आहे ती चेंज केलेली आहे. आता जर सपोज इथं पहिल्यांदा ऑन अ बॉय लिहिलंय, ओके, हा खरं तर ऑब्जेक्ट आहे. इट हा सब्जेक्ट आहे आणि फ्लोटेड अँड स्वंग हे काय आहे तर वर्ब आहे. तर मग आपली वर्ड ऑर्डर कशी असली पाहिजे, इट फ्लोटेड अँड स्वंग ऑन अ बॉय इन द स्टॉप, अशी ही वर्ड ऑर्डर असली पाहिजे. आता पुढचा फिगर ऑफ स्पीच बघा. डाऊन संग द बेल विथ गर्गलिंग साऊंड. ओनोमोटोपोइया आहे. आता ओनोमोटोपोइया म्हणजे काय ऍक्च्युअली तर ओनोमोटोपोइया म्हणजे असं फिगर ऑफ स्पीच जिथं साऊंड डिस्क्राईब केलेला असतो. कुठला तरी हिसिंग असेल, असं जो काही साऊंड आहे हिसिंग ऑफ द स्नेक म्हणजे तिथं हिसिंग हा साऊंड डिस्क्राईब केलेला असतो, किंवा रसलिंग ऑफ द लिव्स, रसलिंग हा साऊंड डिस्क्राईब केलेला आहे. आता मग ह्याच्यामध्ये गर्गलिंग हा साऊंड डिस्क्राईब केलेलाच म्हणून ते ओनोमोटोपोइया. द डेव्हिड बिलो वॉज ब्रिंगिंग हिज नेल. नाव मेटाफर आहे. मेटाफर का आहे, मेटाफर म्हणजे काय, इट इज अन इनडायरेक्ट कंपॅरिझन. इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे. आता ह्याच्यामध्ये कशाची इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे, टेविल रिंगिंग द बेल विथ रोवर्स डेथ. तो त्याला असं वाटतं ऍक्च्युली की ना टेविल जो आहे तो खाली बेल रिंग करतोय म्हणजे काय तो रोवर मरतोय. तर इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे. सो दिस इज मेटाफर. शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी पर्सॉनिफिकेशन आहे. हे आपण काल बघितलेलं आहे. शी इनएनिमेट ऑब्जेक्ट आहे तरी सुद्धा त्याला शी असं प्रोनाउन वापरलेलं आहे म्हणून ते पर्सॉनिफिकेशन आहे. ऑन द डेक रोवर टेक्स हिज स्टँड. इन्व्हर्जन आहे. आपण मगाशी बघितलं तसं इथं करेक्ट ऑर्डर काय आहे, द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक. ओ क्राइस्ट ॲपोस्ट्रॉफी आहे. ॲपोस्ट्रॉफी काय आहे कारण का एक्सक्लेमेटरी मार्क आहे आणि क्राइस्ट इज डायरेक्टली ॲड्रेस्ड. ओके. नाउ द लास्ट ऍक्टिव्हिटी हिअर इज कंपोज 4 to 6 लाईन्स ऑन सी. ही शेवटची ऍक्टिव्हिटी आहे आपल्या ब्रेनस्टॉर्मिंग मधली. तर मग आपण काल कसं केलेलं आहे तसे तुम्ही लाईन्स करू शकता. सी आय हॅव प्रिपेअर्ड हिअर सम लाईन्स. आय लाईक द ब्ल्यू अरेबियन सी. वी आर डॉल्फिन विदाउट एनी फी. ओके. सिटिंग ऑन शोअर, टेकिंग द टी, स्पेंडिंग सम टाइम टेन्शन फ्री. आय प्रे टू गॉड, बेंडिंग माय नी to give more time to see the sea. Okay, this is the line actually which I have prepared. आता हे brainstorming च्या activities होता आता आपण ज्या बघितल्या. So now we will meet in the next lecture with the next topic. तोपर्यंत दुसरे टीचर्स दुसरे टॉपिक येतील पण नेक्स्ट लेक्चर मध्ये माझ्या दुसऱ्या टॉपिकला सुरुवात होईल. टिल देन goodbye and take care. Stay at home, stay safe, all of you. Thank you so much.